माझ्या नवऱ्याचा एक अपघात झाला आणि आमच्या दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदललं. काल एका ताईने कमेंट केली, की "काय गं, सगळ्या सुखसुविधा दाखवतेस घरातल्या, खूप श्रीमंती दाखवतेस, मग एवढंच काय म्हणून? तुझ्या नवऱ्याला साधी बाईक घेता येत नाही?" आमच्याकडे बाईक आहे ताई. हां, नसेल आमच्याकडं फोर व्हीलर. नाहीये आम्ही एवढे श्रीमंत जेवढे तुम्ही समजताय. पण आहे, पण मध्ये मे महिन्यामध्ये त्याचा एक ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये त्याच्या हाताची एक मेजर सर्जरी झाली आहे. त्याच्या हातामध्ये प्लेट्स टाकल्या आणि सगळं काही बदललं. ज्याच्यावरती मी इमोशनली, मेंटली डिपेंड होते, त्याच माणसाला माझ्यावरती डिपेंड राहताना बघून मला फार त्रास झाला. तुम्ही नाही समजू शकत त्या गोष्टी. ज्या माणसासाठी मी माझं घरदार सोडलं, ज्याने मला कधीही कुठल्याही गोष्टीची कमी होऊ दिली नाही, त्या माणसाला, जो माणूस कधीही आजारी पडला नाही, त्या माणसाला 4-5 दिवस असं वेड्यासारखं बेडवर पडून राहिलेलं बघितलं ना, तेव्हा मला कळालं, की नक्की काय झालंय ते. त्यात भावना मी नाही सांगू शकत ताई तुम्हाला, निदान शब्दात तरी. काय असतं ना, कधी-कधी खूप साऱ्या गोष्टी असतात, ज्या फक्त मनात ठेवायच्या असतात. त्यातलीच ही गोष्ट. नाही, हाताची सर्जरी झालीये, प्लेट्स टाकल्यात. होईल तो हात थोडा-थोडा ठीक होतोय. बरा झाला की मी तुम्हाला नक्की कळवेल. आपल्याच माणसासाठी सगळ्या जगाशी लढता येतं, जेव्हा तो माणूस आपल्या सोबत असतो. पण तो माणूस जेव्हा असा बेशुद्ध 4-5 दिवस पडलेला असतो, त्याच्या सर्जरीवर सर्जरी चालूच असतात आणि आपल्याला त्याच्याशिवाय दुसरं कुणीच नाहीये या जगात, हे त्यावेळेस समजतं. नवरा असला की फार भांडण होतं, काही ना काहीतरी चालू असतं. पण आपण ज्याच्यावर डिपेंड आहोत, त्या माणसाशिवाय आपलं आयुष्य काय आहे, आपलं अस्तित्व काय, त्यावेळेस मला समजलं. नाही सांगू शकत मी तुम्हाला आणि तुम्ही समजून पण नाही घेऊ शकत. कसं असतं ना, काही-काही गोष्टी बोलून दाखवत नाही हो. तो फक्त मनात ठेवतो. त्यातली माझी व्यक्ती आहे ती. सगळ्या माणसांनी साथ सोडली. मी फक्त अपेक्षा ठेवत होते, की "कशी आहेस? कुठून जमवलंस हे सगळं?" एवढंच विचारावं सगळ्यांनी. पण तेही विचारायला कोणाला वेळ नव्हता. तेव्हा मला कळलं, कोणी नसते मैत्रीण, कोणी नसतात नातेवाईक. तो फक्त आहे तर आपलं जग आहे. आणि म्हणूनच सांगते, बरा झाला की मी तुम्हाला नक्की मेसेज करेल. तोपर्यंत तुम्ही तुमचीही काळजी घ्या, मी माझी घेईल. बाय.